आयडिया सारेगमप लिटिल चॅम्प सुरू होत आहे असं जाहीर झालं आणि महाराष्ट्राच्या शहरा गावातून जमले भरपूर लिटिल चॅम्प्स. गल्ली पासून दिल्ली गाजवणारे आणि बाथरूम पासून कुठल्याही स्टेजवर धम्माल करणारे फुल टू धम्माल चॅम्पियन. खेळायला, मस्ती करायला, खोड्या करायला, नकला करायला, चिडवायला आणि चिडायला. खायचं काय, गायचं काय, परीक्षकांना फिदा कसं करायचं यासाठी सुरू झाली जय्यत तयारी. मुलं तर होतीच पण मोठेही छोटे झाले होते. गर्दीने फुल झाली महाराष्ट्राची सगळी सेंटर्स. प्रत्येक केंद्रावर सुरू झाला सुरांचा एक कलरफुल फेस्टिवल. मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, पुणे, नागपूर, नाशिक आणि पहिल्यांदाच गोवा अशा 9 सेंटरवर सुरू झाली ऑडिशन. मुलांचं गाणं रंगलंच पण आई बाबाही गायला लागले. कुठे रंगल्या गप्पा टप्पा तर कुठे फुल टू टाइमपास. कुठे सुरू झाली लास्ट मिनिट रिव्हिजन तर कुठे होती उत्सुकता कोणाला मिळतंय मेडल. कुठे होता सॅड दादा तर कुठे होती हॅपी ताई. सगळ्या ऑडिशन्स नंतर निवडले गेले महाराष्ट्रभरातून निवडक स्पर्धक मुंबईच्या फायनल साठी. आणि आज मुंबईत पार पडते फायनल. समोर आहेत महाराष्ट्रातून आलेले सुपर डुपर हिट 65 लिटिल चॅम्प्स आणि आपले परीक्षक आहेत कौशल इनामदार, गुरु ठाकूर, मिलिंद निंगे आणि पद्मजा फेणाणी. फायनल ऑडिशन्स म्हणलं की सगळ्यांमध्ये उत्सुकता आहे, थोडंसं टेन्शन पण आहे. पण फायनल ऑडिशन्सला पहिला स्पर्धक पाठवायचा तो थोडासा कॉन्फिडंट असायला हवा, थोडासा असा स्ट्रॉंग कंटेस्टंट आम्हाला पाहिजे. तर बघूया आपण पहिल्यांदा कोण जात आहे. तर आपण शोधतोय आपला पहिला स्पर्धक फायनल ऑडिशन्सला जाण्यासाठी. कोण जाणार बरं? कुणीतरी कॉन्फिडंट पाहिजे. कोण तयार आहे? मैत्रेय जाणार? ये. चांगल्या कामाची सुरुवात गणपती बाप्पा पासून सुरू करतो ना. तुम्हाला एकदा गणपती बाप्पा आणि मैत्रिणीला शुभेच्छा द्या. इथे प्रत्येक मुलगा येतो मनात एक छोटस स्वप्न घेऊन. मला जिंकायचंय. तसाच मैत्रेय, त्याचे बाबा पोलीस आहेत, ते चोरांना पकडतात. मैत्रेयचे ते बेस्ट फ्रेंड आहेत. मैत्रेयला त्यांचा फुल सपोर्ट आहे. मला एकच मूल आहे ते आणि ते सो लवली चाइल्ड. खूप मुलं तर खूप बघतो आपण, मुलं सगळी चांगली असतात पण तो इतका चांगला आहे ना. आई बाबांनी सुरांच्या मैत्रीला खत पाणी घातलं आणि हीच मैत्री त्याला घेऊन आली लिटिल चॅम्प्स मध्ये. मैत्रेचं आणखी एक स्वप्न होतं ते त्याने सॅन्टा क्लॉजला पत्र पाठवून कळवलं. जनरली मुलं चॉकलेट्स मागतात, खेळणी मागतात, गेम्स मागतात, पण त्यांनी असं सांगितलं होतं की तू माझ्या बाबांना घरी पाठवत जा माझ्यासाठी. त्यांना वेळ देत जा आणि त्यांना घरी येते. एक दिवशी त्यांचं खूप मोठं काम निघालं. ते गुजरातला जात होते तर ते घरी 5 मिनिटासाठी भेटायला आले आणि मग नंतर गेले परत. आले आता बघतो मी त्यांना एवढ्या दिवसानंतर. आणि सॅन्टा क्लॉजने त्याची इच्छा पूर्णही केली. आज त्याचे बाबा त्याच्या बरोबर आहेत. पण मैत्रेयची आई मात्र बाहेर खूपच टेन्शन मध्ये आहे. तर बघूया मैत्रेयचा कॉन्फिडन्स काय जादू करतो ते. ऑल द बेस्ट मैत्रेय. मैत्रेय तयार ना? हो सर. हा मग आज बाबा आहेत ना तुझे? हो. हा मग त्यांचा आशीर्वाद घे आणि सुरू करूया स्पर्धेला. हो. हा
तुझ्या पायरीशी कुणी सान थोर नाही, सान सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई. हे तरी देवा सरनायो भोग कशा पायी, हरवली वाट दिशा अंधारल्या धाई. ववाळून उधळतो जीव माया बापा, वन वायुरी भेटला. खेळ मांडला खेळ मांडला खेळ मांडला देवा, खेळ मांडला. सांडली कारीत भात घेतला वसा तुझा, तूच वाट दाखी बघा खेळ मांडला. द्यावी देवा पहिला पार पाठीशी तुरा उभा, ह्यो तुझ्याच उंबऱ्यात खेळ मांडला. चिढाल दे नवी ती पंच प्राण जीवाला ताल दे. करपाल रान देवा जळल शिवार, तरी नाही धीर सांडला. खेळ मांडला खेळ मांडला खेळ मांडला देवा, खेळ मांडला. वा मैत्रिय, थँक्यू. अप्रतिम गायलास. फार सुंदर एक्सप्रेशन होतं तुझं, आणि तो बाज पकडणं खरोखर कठीण आहे, आणि या वयात तू ते करून दाखवलंस. अभिनंदन, खूप सुंदर. सुंदर मैत्रिय. कारण बघ माझ्या डोळ्यात पाणी आलं, इतकं तू छान गायलंस. प्रत्येक जागा सुंदर, व्हॉल्यूम कंट्रोल, फेड इन फेड आउट, हे सगळं तू सुंदर केलंस. क्या बात आहे, मस्त. थँक्यू. काय वाटतंय तुला आता, काय रिझल्ट येईल तुझा? तुला काय वाटतंय, तू कसा गायलास? काही बोलूच नाही शकत मी. अरे हात असे मागे करून उभं राहू नकोस, हात पुढे घ्यायचे आता बक्षीस घ्यायला. आणि अजून बरीच मुलं आपण ऐकायची आहेत, त्यामुळे आता तरी स्टँड बाय वरती आपण ठेवूया. आता तुझं इंडियाच्या टीम सारखं आहे, म्हणजे पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला हरवलं तर तू फायनलला जाशील, तसं थोडंसं आहे. ऑल द बेस्ट. क्राईम ब्रँचमध्ये जितके वर्ष काम करतोय, खूप मोठी काम केली आहेत, खूप मोठे अतिरेकी पकडले आहेत. इव्हन आता अतिरेकी हल्ल्यामध्ये मी ताजच्या तिथं होतो, पण त्यावेळेला मनावर दडपण नव्हतं. आज मुलासाठी पहिली वेळ इतकं दडपण होतं मनावर, काय कळत नव्हतं, काहीच कळत नव्हतं काय असं. आता पुढची जी स्पर्धक आहे ना, ती अद्वैता लोणकर, ती दादरच्या म्हणजे मुंबईच्या सेंटरवर आली होती, आणि आम्हाला अत्यंत मॅच्युअर असं तिचं गाणं वाटलं. आणि खूप गाण्यामधलं एक्सप्रेशन खूप चांगलं आहे असं वाटलं.
आणि म्हणून तिला इथपर्यंत ती आलेली आहे. तर आता तुम्ही पण ऐकून बघा कसं वाटतंय गाणं. हॅलो अद्वैता, हॅलो. कसं वाटतंय इथपर्यंत आल्यावर आता? मस्त. मस्त ना? कॉन्फिडंट ना एकदम? हो. मी तुला एकदम वेगळं गाणं सांगू म्हणायला. अवचित आले. हा, अवचित आले नाव तुझे ओठावर हलगत, अवचित आले नाव तुझे ओठावर हलगत, मनात माझ्या श्रावण बरसे झरझर अलगत, अवचित आले नाव तुझे ओठावर हलगत, मनात माझ्या श्रावण बरसे झरझर अलगत, अवचित आले नाव तुझे ओठावर हलगत, ला 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 ला. मध्ये मध्ये काही काही जागा खूप सुंदर गेल्या, पण ज्या ज्या वेळेला तुझं कॉन्सन्ट्रेशन ढळायचं तिथे थोडीशी गडबड. आणखीन एक तुझ्या आवाजाचं वैशिष्ट्य म्हणजे मस्त बेस आहे तुझ्या आवाजाला. छान रेंज आहे, खाली आहे, वर आहे, खूप छान. व्हेरी गुड. याच्यापेक्षा बरं गाऊ शकली असतीस अजून असं मला वाटतं. पण मग आता काय निर्णय घ्यावा तुझ्या बाबतीत? काय तुला काय वाटतंय? मी जर पुढे पुढे जात राहिले तर आय सी टू इट की मी आता जर गायले एक एपिसोडला तर नेक्स्ट एपिसोडला अजून चांगलं होईल माझं, मी ते बघेन. जोपर्यंत तिची ही इच्छा आहे की आज माझं गाणं चांगलं झालं नाही आणि याच्यापेक्षा चांगलं मी गाऊ शकते, हे जोपर्यंत तुला वाटतंय तोपर्यंत तू दरवेळेला तू सुधारत राहशील आणि चांगलं गाशील. हे फिलिंग खूप महत्वाचं आहे तुला जे वाटतंय ते, आणि हे सच्च्या कलाकाराचं हेच लक्षण आहे मला वाटतं. बरोबर आहे. गोडी अपूर्णतेची लावीला ओढ जीवाची असते, ती आर्टिस्टला हवी असते नेहमी. तर तुझ्या ह्या इच्छेसाठी आम्ही तुला पाठवतोय पुढे. थँक्यू. त्याचा विश्वास नाही अजून. हो, अजून पुढे येत नाहीये. पुढे येत नाहीये.